सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। विविध गंभीर गुन्हे करून फरार असलेल्या सराईतवर आरोपीला मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या टीमने द्वारका सर्कल येथे ताब्यात घेतले। आज दिनांक 9 जुलै रोजी सकाळी 10 वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश बाळू लिलके वर्ष 19 राहणार बोधलेनगर आरटी कॉलनी शेजारी सुयोगनगर उपनगर हा रेकॉर्डवरील सराईत आरोपी असून मुंबई नाका उपनगर व इतर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल, त्यात मृत्यूस कारणीभूत, जबरी, चोरी, लूटमार, संघटित गुन्हा करणे असे गंभीर गुन्हे करून अनेक महिन्यांपासून तो फरार होता। मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या टीमचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास सुरू असताना मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलीस हवालदार समीर चंद्र मोरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार द्वारका सर्कल येथे एक सराईत आरोपी फिरताना आढळून आलाय। त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशाने सदर ठिकाणी सापळा रचून योगेश बाळू लिलके वर्ष 19 राहणार बोधलेनगर आरटी कॉलनी शेजारी सुयोगनगर उपनगर याला ताब्यात घेण्यात आलाय। त्याच्यावर याआधी विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असून त्याला पुढील तपासासाठी मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेरखान पठाण, पोलीस हवालदार समीर चंद्र मोरे, प्रजित ठाकूर, योगेश परदेशी यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे। जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।